नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव के या कुकिंग चॅनलवर. आज मी तुम्हाला या मिरच्यांपासून भरलेल्या मिरच्यांची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय चविष्ट अशा ह्या मिरच्या तयार होणार आहेत. मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी या सर्व मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या होत्या. आपल्याला इथे प्रत्येक मिरचीला असे मधोमध एक कट मारून त्यातले बिया काढून घ्यायच्या आहे. त्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि मिरची खाण्यासही खूप छान लागते. या पद्धतीने आपण सर्व मिरच्या कट करून त्यातल्या बिया काढून घेणार आहोत. या पद्धतीने आपण करणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या कट झालेल्या आहेत. आता आपण भरलेल्या मिरच्यांसाठी एक मसाला तयार करून घेणार आहोत. यासाठी मी ते चार हिरव्या मिरच्या, थोडा लसूण, अद्रकचा तुकडा, जिरे, 1 चमचा धणे याचे आपल्याला जाडी भरडी अशी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला वाटण तयार करायचं आहे. आता त्यासोबतच मी इथे दुसरंही एक वाटण करणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. त्यासोबत 1 वाटीला थोडेसे कमी अशा डाळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही डाळ्यांऐवजी फुटाण्यांचाही वापर करू शकता किंवा बेसन पिठाचाही वापर करू शकता. त्याचीही आपल्याला जाडी भरडी अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. आता मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग आणि जे आपण मिरची, धणे, लसूण, जिऱ्याचे वाटण तयार केलं ते त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे. अर्धा मिनिटभर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट तेही चांगलं व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि डाळ्यांचं पावडर तयार केली होती तीही त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने व्यवस्थित सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. तेही आपल्याला व्यवस्थित एकत्र करून व्यवस्थित परतून घेणार आहोत. ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण इथे हे चतकोर लिंबू पिळून घेणार आहोत. तुम्ही लिंबू नसेल टाकणार तर तुम्ही त्याऐवजी आमचूर पावडरचाही वापर करू शकता. आता आपला मिरचीमध्ये भरण्यासाठी छान असा एक मसाला तयार झालेला आहे. आता तो सर्वात अगोदर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. मी एका प्लेटला, ही जाळीची प्लेट आहे, तिला तेल लावून घेणार आहेत आणि आता आपण जो मसाला थंड झालेला आहे तो मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. मिरचीमध्ये मसाला भरताना तो व्यवस्थित भरायचा आहे आणि थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे. कारण मिरच्या वाफवल्यानंतर तो मसाला जो भरलेला आहे तो फुलल्या जातो. त्यामुळे मिरचीचा मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडीशी जागा ठेवायची आहे आपल्याला मिरचीत मसाला भरताना. या पद्धतीने आपण सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत. सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. त्यासोबतच मी एकीकडे पाणीही गरम करायला ठेवलेलं होतं. एका कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी होतं. ते चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये आपण ही प्लेट ठेवून द्यायची आहे. वरतून मी त्या मिरच्यांवर थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. त्यामुळे मिरच्या बाहेरून थोड्या चवदार लागतात आणि लागणार नाही. या पद्धतीने आता इथे आपण झाकण झाकून 10 ते 12 मिनिटभर एक वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनिटांमध्ये आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे वाफल्याही जातात आणि चवही खूप छान येते. तुम्ही बघू शकता सगळ्या मिरच्या छान प्रकारे वाफलेल्या आहे. देठही चांगल्या प्रकारे वाफलेला आहे आणि मिरचीही चांगल्या प्रकारे वाफलेली आहे. अशा पद्धतीने आपली भरलेली मिरची तयार झालेली आहे.
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तुम्ही या पद्धतीच्या मिरच्या पराठ्यासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता आणि त्यासोबतच जर तुम्ही डाळ भातासोबत जर ही मिरची जर केली तर अतिशय चविष्ट अशा ह्या मिरच्या लागतात. तुम्ही ह्या पद्धतीने भरलेल्या मिरच्या नक्की ट्राय करा. खायला अतिशय चविष्ट लागतात. आणि तुम्ही जर ह्या मिरच्यांची रेसिपी घरी जर केली तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.